मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठीच्या निबंधासाठी 100 पानी वही बनवा म्हणून, आणि ती तुम्ही बनवली असेल. आज आपण निबंध क्रमांक 1 उतारलेखन. तर उतारलेखन मग परीक्षेला तुम्हाला हा उतारा दिला जातो आणि मग या उतार्यावर तुम्हाला 5 असे प्रश्न तयार करायचे असतात की ज्याची उत्तरं एका वाक्यात देतात. मग उतारलेखन हा जो अभ्यासासाठी तुम्हाला आलेला आहे ते कशासाठी उतारलेखन दिला जातो तर नीट ऐका बघा. तुम्हाला तुमची भाषिक कौशल्य म्हणजे आपण म्हणतो की विशिष्ट मजकुरावर आधारित अर्थपूर्ण असे प्रश्न तयार करता येणे हे महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. आणि हे भाषिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी गद्य आकलन या घटकाचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. आता दिलेला उतारा वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. हे 5 प्रश्न असे असावेत की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. प्रश्न उतार्यावर आधारित प्रश्न तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या विद्यार्थ्यांनो. 1. प्रश्न अर्थपूर्ण असावा. 2. कोण, कोणास, कोठे किंवा का इत्यादी प्रकारचे प्रश्न समाविष्ट करावेत. म्हणजे प्रश्न कसे विचारावेत ते सांगितले. कोण, कोणास, कोठे किंवा का इत्यादी प्रकारचे प्रश्न समाविष्ट करावेत. 3. प्रश्नाचे उत्तर उतार्यात सापडेल असेच प्रश्न तयार करावेत. प्रश्नाचे उत्तर उतार्यात सापडेल असेच प्रश्न तयार करावेत. 4. तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य आहे ना हे पडताळून पाहावे. 5. प्रश्नाच्या शेवटी न विसरता प्रश्नचिन्ह द्यावे. प्रश्नचिन्ह नसेल तर तुम्ही जरी प्रश्न तयार केला तरी त्याला मार्क दिले जाणार नाही. प्रश्न तयार झाल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह शेवटी देणं फार गरजेचं आहे. आणि हे प्रश्न लिहिताना उत्तरे लिहू नयेत. आता मुलांनी लक्ष द्या. तुम्ही जी मराठीची समोर जो उतारा आहे तो उतारा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्ही जेव्हा मराठी नोटबुक घेतील हातामध्ये तेव्हा त्या नोटबुकमध्ये तुम्ही पहिलं अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स बनवायचे. निबंध क्रमांक, त्याच्यानंतर विषयाचे नाव, त्याच्यानंतर दिनांक आणि त्याच्यानंतर सही आणि निबंधाचं नाव. आता इथे काय लिहिणार तुम्ही. निबंध क्रमांक 1 उतारा लेखन. आजची तारीख 13/6/2020 असं लिहायचं आहे. समजलं. आता प्रश्न पहिला. मुलांनो, मी तुम्हाला मराठीसाठी निबंधाची वही बनवायला सांगितली होती आणि तुम्ही सर्वांनी ती बनवली असेल. त्या निबंधाच्या वहीमध्ये पहिला जो निबंध आपल्याला घ्यायचा आहे तो उतारलेखन घ्यायचं आहे. आता उतारलेखनामध्ये काय दिलं जातं तर तुम्हाला प्रश्न तयार करायला सांगितले. उतारा बाहेरचा असतो, दिला जातो आणि त्या उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न तयार करायचे असतात ज्याचं उत्तर एका वाक्यात येईल. आता सर्वांनी इथे लक्ष द्या की हा उपयोजित लेखनामध्ये गद्य आकलन म्हणून हा एक तुम्हाला घटक दिलेला आहे की विशिष्ट मजकुरावर आधारित अर्थपूर्ण प्रश्न तयार करता येणे हे महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. हे कौशल्य प्राप्त होण्यासाठी गद्य आकलन या घटकाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला दिलेला जो उतारा आहे तो वाचून त्यावर आधारित 5 प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. हे 5 प्रश्न असे असावेत की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. विद्यार्थ्यांना कळलं तुम्हाला की उतारा तुमच्या समोर आहे. उतारलेखन तो नीट वाचून त्याच्यावर 5 प्रश्न तयार करायचे जे 5 प्रश्नांचं उत्तर एका वाक्यात असेल. आता त्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला जेव्हा उतारा दिला जातो कृतीपत्रिकेमध्ये हा उतारा येतो आणि तुम्हाला सांगितलं जातं की 5 प्रश्न तयार करा ज्याचं उत्तर एका वाक्यात येईल. तर तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तर बघा, या उतारावर आधारित प्रश्न तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. 1. प्रश्न अर्थपूर्ण असावा. जो तुम्ही प्रश्न बनवलाय
तो मिनिंगफुल असावा, म्हणजे अर्थपूर्ण असावा. 2. कोण, कुणास, कोठे, केव्हा, का इत्यादी प्रकारचे प्रश्न समाविष्ट करावेत. अशा प्रकारचे प्रश्न विचारावेत. 3. प्रश्नाचे उत्तर उतार्यात सापडेल असेच प्रश्न तयार करावेत. तुम्ही जो प्रश्न तयार केलाय त्या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये मिळेल असाच प्रश्न तयार करावा. 4. तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य आहे ना हे पडताळून पाहावे. तयार केलेल्या प्रश्नाचं उत्तर देणे शक्य आहे ना हे पडताळून पाहणे म्हणजे पाहून घेणे. 5. प्रश्नाच्या शेवटी न विसरता प्रश्नचिन्ह द्यावे. तुम्ही प्रश्न बरोबर बनवला आणि शेवटी जर प्रश्नचिन्ह दिलं नाही तर तुम्ही प्रश्न जरी बरोबर विचारला असेल आणि प्रश्नचिन्ह नसेल तर तुम्हाला मार्क दिले जाणार नाहीत. तसंच यामध्ये उत्तर लिहू नये. फक्त उतारा व्यवस्थित वाचायचा, व्यवस्थित समजून घ्यायचा वाचल्यावर आणि त्याच्यावर 5 प्रश्न तयार करायचे. आता बघा मी उतारा वाचत आहे, तुम्ही सर्वांनी नीट लक्ष द्या. निबंध क्रमांक 1 असं लिहायचं, दिनांक लिहायची आजची, त्याच्यानंतर प्रश्न, खालील उतारा वाचा व त्याच्या आशयावर प्रश्न तयार करा. मी कंसामध्ये लिहून दिलंय. हे 5 प्रश्न असे असावेत की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न असाच वरती लिहा. उतारा लेखन लिहिल्यानंतर एक ओळ सोडा, हा प्रश्न लिहून घ्या. कंसात तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी ते लिहून दिले की हे 5 प्रश्न असे असावेत की त्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील. आता खाली उतारा दिलेला आहे, तो परिच्छेद किंवा तो उतारा किंवा तो पॅरेग्राफ तुम्हाला बाहेरूनच येणार आहे, तुमच्या पुस्तकातला नसणार आहे. तर बघा तो उतारा मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. मधमाशांच्या घराला पोळे किंवा मोहोळ म्हणतात. या घराची प्रत्येक खोली अष्टकोनी असते. त्यातील कोणत्याही 2 खोल्यांच्या भिंती मोजून पाहिल्यास त्या अगदी सारख्या असल्याचे समजते. मधमाशांचे हे अजब घर पाहिले म्हणजे त्यांच्या अंच कला कौशल्याचे फारच आश्चर्य वाटते. शेकडो अष्टकोनी खोल्या असलेले हे घर मधमाशांनी नेहमी गजबजलेले असते. काही माशा बांधकाम करत असतात तर काही दूरदूरच्या फुलांतील मध गोळा करून आणतात. काम न करणारी एकही माशी तुम्हाला दिसणार नाही. सतत कोणत्या न कोणत्या कामात मग्न असलेली ही माशी म्हणजे उद्यमतेचे प्रतीक आहे. वेळ, काळ, ऋतू न पाहता ही माशी सतत काही ना काहीतरी काम करत असते. म्हणूनच तिला उद्योगी मोठी असे कवी म्हणतात. विद्यार्थ्यांनो, बघा हा उतारा मी वाचून दाखवला, तुम्ही पण वाचला असेल माझ्या जोडीला मनातून. आता लक्ष द्या, ह्याच्यावर प्रश्न कसे तयार होतील. बघा, मधमाशांच्या घराला पोळे किंवा मोहोळ म्हणतात. आपण असा एका वाक्यात प्रश्न तयार करू शकतो. पहिला प्रश्न असा, मधमाशांच्या घराला काय म्हणतात, हा एक प्रश्न तयार झाला. असे एका वाक्यात तुम्हाला प्रश्न तयार करायचे असतात. हे प्रश्न मी तुम्हाला आज लिहून देणार आहे. प्रश्न या उताराच्या खाली तुम्हाला 1-2 ओळी सोडून एकाखाली एक लिहायचे, एक ओळ सोडून. पण आता लक्ष द्या, आणखी दुसरा प्रश्न कसा तयार होईल बघा. पुढे वाचा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे पुढे, मधमाशांच्या घराच्या खोल्या किती कोणाच्या असतात. तिकडे दिलेलं आहे मधमाशांच्या घराच्या खोल्या ज्या असतात त्या किती कोणांच्या असतात. हा दुसरा प्रश्न आपल्याला तयार करता येईल. पुढे बघा, मधमाशा कोणती कामे करतात किंवा मधमाशा कोणती कामे करत असतात, असा आपण प्रश्न येईल. मधमाशा कोणती कामे करत असतात. मग तिथे दिलेले आहे ते काय कामं करतात, ते तिकडे उत्तर आहे, ते आपल्याला लिहिता येईल. म्हणजे उत्तर लिहायचं नाही आहे पण आपल्याला तिकडे उत्तर दिसत आहे, म्हणजे आपला प्रश्न बरोबर आहे. मधमाशा कोणती कामं करतात, तर काही मधमाशा बांधकाम तर काही दूरदूरच्या फुलातील मध गोळा करतात, ही कामं करतात. नंतर माशी कशाचे प्रतीक आहे. आता तिथे प्रतीक हा शब्द दिसतोय आपल्याला. माशी म्हणजे काय, उत्तमतेचे प्रतीक आहे. मग ते तुम्हाला लिहिता येईल उत्तर. म्हणजे हे एका वाक्यात असे प्रश्न तयार करायचे असतात याच्यावरून.
नंतर आपण आणखीन एक शेवटी बघितलं की बघा शेवटच्या ओळीवरनं आपल्याला एक प्रश्न तयार करता येईल की मधमाशी उद्योगी मोठी असे का म्हणतात. मधमाशीला उद्योगी मोठी असे का म्हणतात. म्हणजे हे पण तुम्हाला उत्तर तिथे कळेल की का म्हणतात तिला मधमाशीला उद्योगी मोठी. कारण तिकडे उत्तर दिसतं आहे आपल्याला. काय दिसत आहे की ती वेळ काळ ऋतू न पाहता ही माशी सतत काही ना काहीतरी काम करत असते, म्हणूनच तिला उद्योगी मोठी असे म्हणतात. म्हणजे ती काही ना काही कामामध्ये वेळ काळ ऋतू पाहत नाही आणि ती कामात मग्न असते, म्हणून तिला उद्योगी मोठी म्हणतात. असं पण तुम्हाला एका वाक्यात याचं उत्तर येऊ शकतं. त्यामुळे असे एका वाक्यात उत्तर येणारे प्रश्न आपण याच्यावरनं आणखीन बनवू शकतो. पण तुम्हाला याच्यावर फक्त 5 प्रश्न बनवायचे असतात आणि तुम्ही सरावासाठी असा दुसरा उतारा घेऊन रबबुकमध्ये पण अशा उताऱ्यातून 5 प्रश्न तयार करू शकता. आता बघा हे प्रश्न हे तुम्ही उतारा लिहिल्यानंतर काहीकांचं अक्षर मोठं असेल किंवा काहीकांना जागा राहिली नाही त्यांच्या मराठीच्या निबंधाच्या वहीमध्ये, तर 2 ओळी सोडून प्रश्न एकाखाली एक लिहायचे. प्रश्न मी तुम्हाला लिहून देते, ते प्रश्न तुम्ही लिहून पाहूनच लिहायचे, पण व्यवस्थित एकाखाली एक लिहायचे. बघा मुलांना बघा, प्रश्न 1 असं लिहायचं, उतार्याच्या खाली 2 ओळी सोडून. नंतर मधमाशांच्या घराला काय म्हणतात, जो आपण प्रश्न तयार केला तो एक. शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं, एक ओळ सोडा. दुसरा प्रश्न असा तयार करा, मधमाशाच्या घराच्या खोल्या किती कोणाच्या असतात. प्रश्न चिन्ह देऊन हा प्रश्न व्यवस्थित लिहायचा. परत एक ओळ सोडायची. तिसरा प्रश्न, मधमाशा कोणती कामे करत असतात. हा प्रश्न लिहिल्यानंतर परत एक ओळ सोडा. चौथं, माशी कशाचे प्रतीक आहे. परत एक ओळ सोडा. 5वा प्रश्न, मधमाशीला उद्योगी मोठी असे का म्हणतात. असे मुलांना मी तुम्हाला 5च प्रश्न दिले आहेत, कारण की ते 5च प्रश्न तयार करायचे असतात. आणि तुम्ही तुमच्या निबंधाच्या वहीमध्ये मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, अनुक्रमणिका लिहिली. अनुक्रमणिका लिहून झाली, पहिला विषय लिहिला तुम्ही निबंध क्रमांक 1 अनुक्रमणिकेमध्ये. विषय क्रमांक 1 विषयाचं नाव काय, उतारा लेखन आणि आजची तारीख ती लिहिल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या राईट साईडलाच म्हणजे उजव्या साईडलाच उतारा लेखन लिहायचं आहे. त्याच्यावरती जसं दाखवलं आहे तसंच प्रश्न लिहून उतारा लेखन लिहिलं की उतारा लेखन झाल्यावर 2 ओळी सोडा. मग प्रश्न असं लिहून एकाखाली एक असे प्रश्न लिहायचे. समजा काही 2 प्रश्न राहिले, 3 प्रश्न राहिले आणि प्रश्न लिहायला जागा राहिली नाही त्या पानावर पूर्ण, तर तुम्ही लगेच राईट साईडलाच लिहायचं आहे. निबंध लिहिताना कधीही लेफ्ट साईडला एक राहिलं म्हणून मी इकडे लिहिलं असं नाही चालणार. तुम्हाला राईट साईडलाच लिहायचं असतं. हे तुम्हाला माहिती आहे निबंधाचे वहीमध्ये लिहिताना काय नियम असतात ते. आणि मुलांनो हे सगळं व्यवस्थित वाचा, व्यवस्थित लिहा. निबंधाची वही आपली निबंधाच्या वहीचे मार्क, तुमच्या मराठीच्या नोटबुकचे मार्क हे तुम्हाला पूर्ण सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सर्व गुण घेता येतील. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित नीटनेटके लिहा, खडाखोड नको, चुका नको, चांगल्या अक्षरात लिहा. एवढंच मी सांगेल. आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद.